महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान सोलापूर शहरातील 2 विद्यार्थ्यांनी सर्वच विषयात 35% गुण मिळवून इतिहास रचला आहे. शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख अशी या विद्यार्थ्यांची नावं. शिवम हा सोलापूरातील श्री सिद्धेश्वर बालमंदिरचा विद्यार्थी आहे, तर इम्रान हा श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचा विद्यार्थी आहे. शिवमने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या मित्रपरिवाराने गुलाल उडवत जल्लोष साजरा केला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी काठावरच यश संपादन केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्यांची जोरदार चर्चा सुरू होती. भैया, नाव काय तुझं? 35% मार्क मिळालेले आहेत. कशा पद्धतीची तू मेहनत केलेली आहे, याचं श्रेय तू कोणाला देतोस आणि पुढचं तुझं म्हणजे एम काय असणार आहे? माझं नाव शिवम सचिन वाघमारे. माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर बालमंदिर. मला वाटलं नव्हतं की आचार्य असं धक्का बसला सर्व विषयाला 35 गुणमध्ये. त्याच्यात आनंदी आहे, खुश आहे. याच्या पुढे मी चांगले मार्क घेऊ, यापुढे मी ITI करणार आहे, चांगले मार्क घेऊ. या तुझ्या यशाचं श्रेय नेमकं तू कोणाला देशील? तुझे गुरुजन असतील, तुझे आई वडील असतील, कोणाला श्रेय देशील? आई वडिलांना. पुढे काय करणार आहेस? ITI. सचिन बाबूराव वाघमारे. माझा मुलगा शिवम सचिन वाघमारे. 10वीला 100पैकी 35 प्रत्येक विषयाला 35 मार्क पडल्यामुळं मला बी खूप चांगला वाटला. पण मला वाटलं नव्हतं की मला पहिले तर त्यांनी आपल्या शाळेत अभ्यास बी काय करत होता, पण पास येईल हे आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढी. पण झाला 35 पैकी प्रत्येक विषयाला 35 विषयाने पास झालेल्या प्रत्येक विषयाला खूप आम्ही आनंद आहे. मेरा नाम इमरान अब्दुल्ला शेख है. मैं 701 स्वामी विवेकानंद नगर में रहता हूँ. मेरी एज 15 है. मैं श्री मल्लिकार्जुन हाई स्कूल में पढ़ता हूँ और मैं बहुत खुश नसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में 35 मार्क मिले हैं. तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में 35 मार्क मिले हैं. मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.